Audio Jungle. तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, आता तुम्ही सुरुवातीला जशा पद्धतीचा व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत अलाइट मोशनमधून। तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर यार तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता, तिथं आपण पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। सोबतच व्हिडिओ बनवण्यासाठी बीटमार्क आणि सेकीपेक आणि ऑल मटेरियल यांची गरज पडणार आहे। यांची सर्वच लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ठीक आहे। तिथून तुम्ही बीटमार्क आणि सेकीपेक आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, सोबत ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये आपण वापरलेलं। ओके, तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे। आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आपण एक ग्रुप ॲड करून दिलेला असणार आहे। पुढे काय अशा पद्धतीच्या बीट असणार आहे भावनो, ठीक आहे। तर सुरुवातीला करायचं काय, या ठिकाणी आपल्याला पुढच्या बीटवर यायचं 0.6 सेकंदावर। त्यानंतर खाली एक प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे। बाजूला मीडियाचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी 4.5च्या रेशोमधला एक इमेज ॲड करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला, ठीक आहे। त्यानंतर फोटो ॲड केल्याच्या नंतर पुढच्या बीटवर यायचं आहे। याचं जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। मदतला आपल्याला अशा पद्धतीने 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून जे इमेज असणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लहान करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे, स्टॉक जे असणार आहे ते एनेबल करायचं आहे आणि याचा कलर इथून आपण व्हाईट ठेवून घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि याला थोडंसं तुम्ही 10पर्यंत वाढू 10पर्यंत नाही 7पर्यंत वाढू शकता, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय, आता इथून जस्ट तुम्ही स्क्रीनवर कुठं करून क्लिक करून बॅक यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपलं दिसून जाईल, ठीक आहे। तर आता आपल्याला करायचं काय, इतकं झाल्याच्या नंतर खाली जे ग्रुप असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता या ठिकाणी आपली लिरिक्स अशा पद्धतीची असणार आहे म्हणून, ठीक आहे। तर या लिरिक्सवरती अशा पद्धतीने आपल्याला एक क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 2 बॉक्स बनलेली आहे अशा पद्धतीने इथे दिसत असतील, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी बघू शकता इथं सेव्ह प्रिसेटचा ऑप्शन भेटून जाईल भावनो 3 नंबरला वरून, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता रिनेम नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून या ठिकाणी जे काय नाव आलं असेल तुम्ही कोई बोले ओके याला असं राहू द्यायचं आहे आणि डनवरती क्लिक करायचं आहे। ओके, इतके केल्याच्या नंतर इथून आपल्याला जस्ट बॅक यायचं आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। त्यानंतर हे जे इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता खाली बघू शकता या ठिकाणी इफेक्टच्या बाजूला प्रिसेटचं ऑप्शन तुम्हाला इथे भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर कोई बोले ओके याच्यावर अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आवाज कमी करतो मी, ओके। याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर वरती बघू शकता अप्लायचं बटन आहे, ठीक आहे। या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला, ओके। याच्यावरती आता आपल्याला एक वेळेस क्लिक करायचं आहे आणि जे काही इफेक्ट असेल हे इमेज आपल्या अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल। बघू शकता खाली झालेलं आहे, काय विषय नाही, आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे, ठीक आहे। पुन्हा इमेजमध्ये क्लिक करायचं आहे। या ठिकाणी टाईम ड्युरेशनचं एक ऑप्शन तुम्हाला भेटेल पाहून, ठीक आहे। या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपले अशा पद्धतीने पुढच्या बीटपर्यंत इमेज वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर हे जे इमेज असेल तुम्ही या इमेजवर अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे बोटाने आणि स्क्रीनवरून आपल्याला हे जे इमेज इथं हवा आहे अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। बघू शकता आपला इमेज अशा पद्धतीने होऊन जाईल भावून, ठीक आहे, भारी झालेला आहे। त्यानंतर आपला बॉर्डर या ठिकाणी गेला असणार आहे, तर या ठिकाणी आपण याचा स्टॉक अनेबल करूया पुन्हा आणि या ठिकाणी व्हाईट ठेवून थोडंसं आपण 7पर्यंत वाढून घेऊया, ठीक आहे, 7-8पर्यंत। बघू शकता आता या ठिकाणी आपलं इमेज या ठिकाणी प्रॉपरली सेट झालेला आहे, ओके। इतकं झाल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, हे इमेजवरती क्लिक करायचं आहे। आता बघू शकता या ठिकाणी पुन्हा या ऑप्शनवरती आपल्याला 2 बॉक्स दिलेले याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला कॉपी लेअर करायचं आहे, ठीक आहे। आता कॉपी लेअर केल्याच्या नंतर पुढच्या बीटवर यायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर, पुन्हा आपल्याला याचा एक्स्ट्रा पार्ट जास्त होत असेल टाईम ड्युरेशनमधून इथून अशा पद्धतीने कट करायचं आहे। पुन्हा पेस्ट लेअर, पुन्हा याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल बीटच्या नंतरचा अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि बीटनुसार हे जी इमेज असणार आहे तुम्ही अशा पद्धतीने इथे सेट करून घेणार भावनो, ठीक आहे। ओके, तर या ठिकाणी बघू शकता आपण जे आपला ग्रुप असणार आहे
त्या बीट बरोबर अशा पद्धतीने हे जी इमेज असणार आहे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे, ठीक आहे, लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण करूया काय, हे जे इमेज असेल भावनो, या इमेजच्या जागी आता आपण दुसरा कोणता इमेज रिप्लेस करूया, ठीक आहे. आता हे जे इमेज असेल या इमेजवरती क्लिक करायचं आहे, कलर आणि फिलमध्ये क्लिक करायचं आहे, या नावावरती 21 क्लिक करा, जे काय नंबर असेल त्या नंबरवर. नंतर दुसरा इमेज अशा पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या की या ठिकाणी तुम्ही जे इमेज वापरणार आहोत, ठीक आहे, ॲड करणार आहोत, इमेज मात्र तुमचा 4.5 मध्ये क्रॉप असायला पाहिजे, ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही ज्या रेशोमध्ये इमेज ॲड केला असेल त्याच रेशोमधला इथे तुम्हाला इमेज ॲड करायचा आहे, ठीक आहे. आता हा जे इमेज 4.5च्या रेशोमधला आहे तर आपण या ठिकाणी ॲड करूया, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला इमेज चेंज होऊन जाईल, ठीक आहे. पुन्हा अशा पद्धतीने इथे यायचं आहे, कलर आणि फिलमध्ये जाऊन नावावरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा इमेज आणून आपल्याला अशा पद्धतीने सेट करायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही या सुरुवातीचे इमेजेस सर्व चेंज करून घेणार, ठीक आहे. तर या ठिकाणी मी करून दाखवलं नाही तुम्हाला सर्व, बट तुम्ही असे चेंज करून घ्यायचे. त्यानंतर आपण बरोबर 11-13पर्यंत यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जे काही इमेज असेल तुमच्यावाले तर ते ॲड करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, या ठिकाणी फिल कंपोजिशन एरिया, ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी सर्व जे काय असणार आहे आपले इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भावनो, ठीक आहे. बीटनुसार सर्व आता तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्या. तर चला काही इमेजेस मी लवकर ॲड करून घेतो आणि पुढची प्रोसेस सांगतो, ठीक आहे. ओके, तर बघू शकता भावनो या ठिकाणी आपण सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहे, ठीक आहे. तर आता या इमेजेसला आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी आपण इथून बॅक यायचं आहे. सेकिपेक प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केली असणार आहे, अलाइट मोशनमध्ये ओपन करून घ्यायची आहे. आणि आता ओपन केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी सुरुवातीला एक इमेज असणार आहे, ठीक आहे, 2 इमेजेस असे असणार आहे. तर आधी या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करायचा आहे, ठीक आहे, फर्स्ट नंबरच्या इमेज आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि जे आता आपल्या चालू प्रोजेक्ट म्हणजे पीट मार्क असणार आहे ओपन करायचं आहे. आता ओपन केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी पुढे यायचं आहे, ठीक आहे. सुरुवातीची इमेजेस सोडून द्यायचे आणि इथे यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला 2 बीट ॲड करून दिले असणार आहे अशावाले, ठीक आहे. तर या समोरील इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. इतकं सोपं आहे, अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. हा इमेज मला बरोबर वाटत नाही, थोडासा मी खाली घेतो, ठीक आहे. अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी ओके अशा पद्धतीने ठेवतो. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी अशा डबल बीट दिसत असणार आहे तर त्या समोरील इमेजेसला काय करायचं, इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. अशा पद्धतीने जिथं आपल्याला 2 बीट असणार आहे त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचा, ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवला नाही, बट तुम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने 2 बीटच्या समोरील इमेजेसला पेस्ट करणार, ओके. त्यानंतर इथून आपल्याला बॅक येऊन जायचं आहे, सेकीपेकला पुन्हा एकदा ओपन करायचं आहे आणि आता ओपन केल्याच्या नंतर जे काय 2 नंबरचा इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस असणार आहे, इफेक्टमध्ये क्लिक करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी 2 बॉक्स बनलेले आहेत भावनो, ठीक आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून सिलेक्ट ऑल लेयर, ओके. त्यानंतर आपल्याला हे जे 2 इमेज असणार आहे अशा पद्धतीने अनटिक करायचं आहे. पुन्हा त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी 6 लेयर, ओके. त्यानंतर आता इथून आपल्याला बॅक यायचं आहे. आता जे काय आपलं बीट मार्क असणार आहे ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्याच्या नंतर सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट 6 लेयर, ठीक आहे. इतकं झालं. आता पुढे यायचं आहे, ओके. 11-21पर्यंत पासून जे आपले जितके पण इमेजेस असेल सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करणार आहे. आता बाकीचे जितके पण आपले इमेजेस असणार आहे सर्व इमेजेसला तुम्ही हा जे इफेक्ट असणार आहे शेवटपर्यंत पेस्ट करणार आहे भावनो, ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट करून नाही दाखवला, बट तुम्ही अशा पद्धतीने शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर आपण हे जे काही 6 प्रीसेट अशा पद्धतीने या ठिकाणी पेस्ट केल्या होत्या सर्व 6च्या 6 बी अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे आणि इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे. इतकं झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रेक्टँगल एक ॲड करायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रीट्स टू कंपोज एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन कलर नन करायचा आहे. बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टॉक अनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टॉकला तुम्ही 20पर्यंत ठेवू शकता. अशा पद्धतीने आपला बॉर्डर येऊन जाईल. त्यानंतर मी एक PNG तुम्हाला बनवून दिली असणार आहे, PNGला तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे, बॉर्डर PNGला शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी. आता सेव्ह करायचं आहे, एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ 720मध्ये असू द्या, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता, आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय.